नमस्कार मित्रांनो, आज हा व्हिडिओ करण्यामागचा प्रमुख उद्देश हा आहे की मागील 4-5 दिवसापासून आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करण्याची भाषा जी वापरली जाते ती खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. शिवसेना उभाटामध्ये जी फूट पडली आणि 6 खासदार त्याच्यातून फुटून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यानंतर उभाटाचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत साहेबांनी ज्या तऱ्हेची भाषा वापरायला सुरुवात केली ही खरंच खेदजनक आहे. कारण की ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र आपण पाहिलेला आहे, जो छत्रपतींनी इथल्या प्रत्येकांचं शीलरक्षणाचा जो अध्याय आपल्याला घालून दिला आहे, अशा या महाराष्ट्रामध्ये संजय राऊत यांची ही भाषा जी खालच्या स्तराची भाषा आहे, शिवीगाळ करणारी, आरेरावीची अर्वाच्य भाषा आहे, ती न शोभणारी आहे. मला वाटतं आहे की सुज्ञ महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टीचा खरं तर अभ्यास करावा. कारण की आपण पाहत आहे की महाविकास आघाडीतील जे नेते आहेत त्यातल्या त्यात उभाटाचे जे नेते आहेत त्यातल्या त्यात संजय राऊत हे माननीय पंतप्रधान असतील, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री साहेब आहेत, यांच्याबद्दल अश्लघ्य भाषेमध्ये विधानं करताना दिसत आहेत. या सर्व गोष्टीचा प्रथमतः एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही इथे निषेध करतो आणि अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्यांना इथल्या जनतेने वेळीच त्यांची जागा दाखवावी. ज्या तऱ्हेचे शब्द इथं वापरले जात आहेत ह्याच्या आधी पण आपण पाहिले गद्दार गद्दार शब्द वापरले गेले आणि आतासुद्धा गद्दार वापरता येतात. मी माननीय संजय राऊत साहेबांना सांगू इच्छितो की आपण महाराष्ट्राने आणि महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला जो मॅन्डेट होता महायुतीला, तो डावलून आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर घर उभा केला, तो सुद्धा गद्दारीचाच एक प्रकार आहे. या सर्व गोष्टीची जर गोळाबेरीज केली तर आदरणीय संजय राऊत साहेब, आपण जेवढे अशा प्रकारच्या अश्लघ्य भाषेमध्ये बोलताल ते तुम्हालाच, आपल्या मराठीमध्ये जशी म्हण आहे, बुडतीचे पाय डोहाकडे, त्याप्रमाणे तुम्हाला घेऊन बुडतील आणि ही उभाटा पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अस्तित्वात सुद्धा राहणार नाही. आपण वेळीच सावरलं पाहिजे. त्या अनुषंगाने एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आपणास विनंती करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.